आपण बघूया पेप्टिक अल्सर डिसीज. आता पेप्टिक अल्सर डिसीज हे बघण्याआधी आपण हे बघूया की जे आपलं GI ट्रॅक्ट आहे, जे आपल्या GIT मधले ऑर्गन्स आहेत, आपलं इसोफेगस, आपले स्टमक, आपले इंटेस्टाईन्स, ह्या सगळ्याच्या वॉलला प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याकडे एक प्रोटेक्टिव्ह म्युकोसल लायनिंग असते. म्हणजेच आपलं GI ट्रॅक्ट आहे इट इज लाइंड बाय असं एक म्युकोसा जे त्या अख्ख्या GI ट्रॅक्टला प्रोटेक्ट करतं. आणि काही रिझन्समुळे लाईक जर खूप जास्त ॲसिड झालं किंवा काही बॅक्टेरियाने इन्वेड केला तो एरिया, त्यामुळे ही म्युकस लायनिंग डॅमेज होती आणि डॅमेज झाल्यामुळे तिथे अल्सर्स फॉर्म होतात. आता जे अल्सर्स फॉर्म होत आहेत ते ब्लीडिंग अल्सर्स असू शकतात किंवा नॉन ब्लीडिंग असू शकतात. जर ब्लीडिंग असेल तर त्या केसमध्ये आपल्याला पेशंट सांगतो की मलेना आहे, म्हणजे असे ब्लॅकिश स्टूल्स पास होत आहेत, प्लस आपल्याला ॲनिमिया दिसतो. सो ही सिव्हिअर एमर्जन्सी केस होते, त्याला आपण अकॉर्डिंगली ट्रीट केलं पाहिजे. सो पेप्टिक अल्सर डिसीज कशामुळे होतं, जो आपला GI ट्रॅक्ट आहे इट इज लाइंड बाय अ प्रोटेक्टिव्ह म्युकोझल लायनिंग. आणि काही रिझन्समुळे ही लायनिंग जर डॅमेज झाली, काही रिझन्स लाईक एक्सेस ॲसिड सिक्रीट झालं किंवा काही बॅक्टेरिया असतील त्यामुळे ही लायनिंग डॅमेज होती आणि ते डॅमेज झाल्यामुळेच अल्सर्स फॉर्म होतात. आता मेनली हे दोन कारणांमुळे होतं. पहिले तर एक्स्ट्रा ॲसिड आणि पेप्सिन सिक्रेट झाल्यामुळे, सेकंड बॅक्टेरियामुळे. आता आपण एटिओलॉजी बघूया. एटिओलॉजीमध्ये सगळ्यात कॉमनेस्ट पॉईंट इज H. पायलोरी इन्फेक्शन. H. पायलोरी बॅक्टेरिया असतं, हे आपल्या बॉडीमध्ये एंटर करतं, ते आपल्या बॉडीमध्ये राहतं आणि नंतर ते अल्सर्स प्रोड्यूस करतं. हे सगळ्यात कॉमनेस्ट कॉज आहे. सो पहिलं यू हॅव टू रूल आउट की H. पायलोरीमुळे झालं आहे का. कारण जर H. पायलोरीमुळे अल्सर प्रोड्यूस झालं असेल तर त्याची ट्रीटमेंट वेगळी असते, आपल्याला त्या बॅक्टेरियाला किल करावं लागतं. सो कॉमनेस्ट कॉज ऑफ पेप्टिक अल्सर डिसीज इज H. पायलोरी इन्फेक्शन. जे H. पायलोरी बॅक्टेरिया आहे त्यामुळे ते आपल्या म्युकोसाला खराब करून टाकतात, ते डॅमेज करून टाकतात, त्यामुळे अल्सर्स फॉर्म होतात. मग सेकंड इज ड्रग्समुळे. आता सगळ्यात कॉमनेस्ट ड्रग्स बघायचं झालं तर जे NSAIDs असतात, त्यांचा लाँग टर्म यूज केल्यामुळे, जे आपले नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स असतात त्यांचा लाँग टर्म यूज केल्यामुळे आपल्या बॉडीमधलं जे ॲसिड सिक्रिशन आहे ते वाढतं, म्हणजेच हायपर ॲसिडिटी होते. आणि ॲसिड जर वाढलं तर ते ह्या म्युकोझल लायनिंगला डॅमेज करणार, त्यामुळे अल्सर्स प्रोड्यूस होणार. आता जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर जे आर्थरायटिसची ट्रीटमेंट असते ते आपण आयबुप्रोफेननी करतो. सो लाँग टर्म आयबुप्रोफेनचा यूज केल्यामुळे खूप जास्त ॲसिड सिक्रेट होतं पोटामध्ये. हे जे ड्रग्स आहेत हे कन्झ्युम केल्यामुळे ॲसिड सिक्रेशन वाढतं आणि ते ॲसिड सिक्रेशन वाढल्यामुळे ते ॲसिड आपल्या म्युकोसल लायनिंगला खराब करणार, त्यामुळे अल्सर्स फॉर्म होणार. सो सेकंड रिझन इज लाँग टर्म यूज ऑफ नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स. मग नेक्स्ट कॉज फॉर पेप्टिक अल्सर डिसीज इज लाईफस्टाईल आपली. फॉर एक्झाम्पल आता स्मोकिंग करतात, अल्कोहोल कन्झ्युम करतात, टबॅको कन्झ्युम करतात. या सगळ्यामुळे आपले जे इंट्रेन्सिक फॅक्टर्स आहेत ते खराब होत जातात, त्यामुळे इंट्रेन्सिक फॅक्टर्सची डेफिशियन्सी होती. त्यामुळे सुद्धा इंट्रेन्सिक फॅक्टर्स कुठे ना कुठे आपल्याला आपल्या GI वॉलला प्रोटेक्ट करायला हेल्प करत असतात. जे इंट्रेन्सिक फॅक्टर्सची डेफिशियन्सी झाली त्यामुळे पण अल्सर्स फॉर्म होणार. सो थर्ड रिझन इज लाईफस्टाईल. लाईफस्टाईलमध्ये जर तुम्ही स्मोक करताय, टबॅको कन्झ्युम करताय, अल्कोहोल कन्झम्पशन चालू आहे तुमचं, या सगळ्या रिझन्समुळे तुम्हाला अल्सर्स होण्याचे फार जास्त चान्सेस आहेत. मग तर नेक्स्ट येते स्ट्रेस. आता स्ट्रेस म्हणजे असं नाही की स्ट्रेसमुळे आता तुम्ही स्ट्रेस घेतल्याने लगेच अल्सर्स प्रोड्यूस होतील. स्ट्रेस एक ॲडिशनल कॉज म्हणून काम करतं. म्हणजे आता जर तुम्ही लाँग टर्म यूज करता नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स, त्यासोबतच जर तुम्ही स्ट्रेस घेतला तर स्ट्रेसमुळे पण ॲसिड प्रोडक्शन वाढतं. हे नॉर्मल फिजिओलॉजी की जर तुम्ही स्ट्रेस घेतला तर ॲसिड प्रोडक्शन वाढतं. पण त्यासोबतच तुम्ही NSAIDs पण कन्झ्युम करताय तर खूपच जास्त ॲसिड प्रोडक्शन वाढणार आणि या एवढ्या ॲसिडमुळे अल्सर्स होण्याचे चान्सेस असतात. आता नेक्स्ट होतं जेनेटिक कॉजेस. जेनेटिक कॉजमध्ये आता मेन तुमची फॅमिली हिस्ट्री जर असेल, तुमच्या फॅमिलीमध्ये बाकीच्यांना पण जर पेप्टिक अल्सरचा प्रॉब्लेम असेल तर यू आर मोस्ट लायकली टू हॅव पेप्टिक अल्सर डिसीज. ऑल्सो जे O ब्लड ग्रुपवाले असतात त्यांच्यामध्ये सुद्धा पेप्टिक अल्सर फार कॉमन असतं. हे स्पेसिफिकली लक्षात ठेवायचं की जे O ब्लड ग्रुपवाले आहेत त्याच्यात पेप्टिक अल्सर डिसीज फार कॉमन आहे. आता नेक्स्ट येतं क्लिनिकल फीचर्स. क्लिनिकल फीचर्समध्ये सगळ्यात मेन क्लिनिकल फीचर असणारे एपिगॅस्ट्रिक पेन. पेशंट कंप्लेंट करतं की इथे एपिगॅस्ट्रिक रिजनमध्ये पेन होतं. आता हे का होणार की आपलं जे स्टमक आहे आणि आपलं डिओडेनम आहे हे दोन्ही पण आपल्या एपिगॅस्ट्रिक रिजनमध्ये असतात आणि तिथे अल्सर आहे. आता तोंडामध्ये जरी अल्सर आलं ते किती जास्त पेन करतं. सो इथे पण ऑब्व्हियसली स्टमक आणि डिओडेनममध्ये अल्सर येते, सो पेन असणार. तर त्यामुळे पेशंट कंप्लेंट करतो एपिगॅस्ट्रिक रिजनमध्ये पेन आहे. सो लक्षात ठेवायचं पेप्टिक अल्सर डिसीजमध्ये एपिगॅस्ट्रिक रिजनमध्ये पेन असतं. आता हे जे पेन आहे हे नॉईंग टाईपचं पेन असतं. नॉईंग टाईपचं पेन म्हणजेच डल पेन असतं पण कॉन्स्टंट पेन असतं. म्हणजे पेशंट कंप्लेंट करतो की कंटिन्युअस दुखतंच आहे पोटात, ते थांबतच नाही आहे. सो नॉईंग टाईप ऑफ पेन म्हणजे डल पेन असतं पण कॉन्स्टंट पेन असतं.
आणि थर्ड इज जेवल्यानंतर असं पोटामध्ये असं जळजळतं, म्हणजे ते जे दुखणं आहे जेवल्यानंतर वाढतं. आता जेवल्यानंतर किती तासाने ते वाढतं डिपेंड्स की गॅस्ट्रिक अल्सर आहे की डिओडेनल अल्सर आहे. आता जर गॅस्ट्रिक अल्सर असेल, आता जेवण केल्या ते कुठे जाते, पोटात जाते. आता मी जेव्हा तोंडात काही आता जर माउथ अल्सर असेल तर मी काही खात असेल तर मला तोंडात जळजळणार, ते खाणं जे आहे ते त्या अल्सर्सला इरिटेट करणार आणि त्यामुळे ते जळजळणार. सिमिलरली आता पोटात अल्सर झालेले आहेत, आता मी काही खाल्लं ते आधी पोटात जाणार, त्यामुळे शॉर्टली आफ्टर मील्स म्हणजे जेवण केल्यावर लगेच जे दुखतं ते का दुखणार, गॅस्ट्रिक अल्सर्समुळे. कारण पहिलं तर ते जेवण पोटात जाणार, तर तिथे गॅस्ट्रिक अल्सर्सला इरिटेट करणार, त्यामुळे लगेच पेन होणार. सो गॅस्ट्रिक अल्सरच्या केसमध्ये जेवण केल्या लगेच जळजळणार, लगेच पेन होणार. वेरॅज जे डिओडेनल अल्सर्स आहे ते जेवण केल्याच्या 2 ते 3 तासांनंतर आपल्याला पेन होतं. ते का होतं की आपण जेवण केलं, आता एका पेशंटला गॅस्ट्रिक अल्सर्स नाही आहेत, डिओडेनल अल्सर्स आहेत. सो त्या डिओडेनलमध्ये अल्सर्स आहेत, आता त्यांनी जेवण केलं ते जेवण आधी पोटात जाणार, ते प्रॉपर त्याचं डायजेशन होणार, मग ते 2-3 तासांनी पुढे जाणार, 2-3 तासांनी ते डिओडेनममध्ये जाणार आणि डिओडेनममध्ये गेल्यावर ते तिथल्या अल्सर्सला इरिटेट करणार, त्यामुळे 2-3 तासांनंतर आपल्याला पेन किंवा बर्निंग सेन्सेशन हे दिसणार. सो पहिले सांगितलं एपिगॅस्ट्रिक रिजनमध्ये पेन असतं. सेकंड हे पेन ग्नॉईंग टाईपचं असतं, म्हणजेच डल पण कॉन्स्टंट पेन असतं. आणि थर्ड जेवण केल्यानंतर पेन किंवा बर्निंग सेन्सेशन असतं. आणि जर गॅस्ट्रिक अल्सर असेल तर जेवण केल्या लगेच पेन जाणवतं. जर डिओडेनल अल्सर असेल तर जेवण केल्याच्या 2 ते 3 तासांनंतर हे पेन असतं. मग आता नेक्स्ट पॉईंट सांगितलं की जे डिओडेनल अल्सर्स असतात त्या केसमध्ये जेवण केल्यानंतर पेशंटला बरं वाटतं. ऑल्सो अँटासिड्स कन्झ्युम केल्यानंतर पेशंटला बरं वाटतं. पण गॅस्ट्रिक अल्सरमध्ये जेवण केल्या काही फरक पडत नाही, अँटासिड्सचे पण एवढा काही फरक पडत नाही. पण डिओडेनल अल्सर्समध्ये फूड आणि अँटासिड्समुळे पेशंटला फार बरं वाटतं. मग आपल्याला माहिती आहे की पेप्टिक अल्सरचे 2 टाईप्स पडतात, डिपेंडिंग ऑन ते कुठे आहे, डिपेंडिंग ऑन द साईट ऑफ द अल्सर, गॅस्ट्रिक अल्सर आणि डिओडेनल अल्सर. आता ह्या दोन्हीमधले आपण डिफरन्सेस बघूया. पहिलं की आता आपण मगाशीच बघितलं की जेवण केल्या एका केसमध्ये लगेच पेन स्टार्ट होतं, दुसऱ्या केसमध्ये जेवण केल्याच्या 2 ते 3 तासांनंतर पेन स्टार्ट होतं. सो गॅस्ट्रिक अल्सरमध्ये काय असतं की तुम्ही जेवण केलं की लगेच पेन सुरू होतं, वेळेस जे डिओडेनल अल्सर आहे त्या केसमध्ये जेवण केल्यानंतर 2 ते 3 तासानंतर पेन सुरू होतं. कारण पहिलं आपल्याला काय लागतं, आता तोंडावाटे यायचं झालं तर पहिलं स्टमक लागतं, मग पुढे गेल्या डिओडेनम लागतं. सो आता जर पहिलं स्टमक आहे, स्टमकमध्ये अल्सर असतील तर जेवण केल्या लगेच पेन होणार. जर डिओडेनममध्ये अल्सर्स असतील तर जेवण केल्याच्या ऑलमोस्ट 2 ते 3 तासांनंतर जेव्हा तिथे पोचेल तेव्हा पेन स्टार्ट होणार. सो पहिला डिफरन्स काय असतो, गॅस्ट्रिक अल्सरमध्ये जेवण केल्यानंतर लगेच पेन स्टार्ट होतं, वेळेस डिओडेनल अल्सरमध्ये जेवण केल्याच्या 2 ते 3 तासांनंतर पेन स्टार्ट होतं. आता जे गॅस्ट्रिक अल्सर आहे त्यामध्ये आपण मागे सांगितलं की जेवण केलं की दुखतं. जर पोट मोकळं असेल तर काहीच पेन नसतं, कारण पोट मोकळे म्हणजे त्या अल्सर्सला त्रास द्यायला, इरिटेट करायला काहीच नाही आपल्या पोटामध्ये, त्यामुळे पेन नसतं. जर तुम्ही फूड कन्झ्युम केलं तर ते फूड जाऊन तिथं फ्रिक्शन कॉज करणार, त्यामुळे ते इरिटेट करणार त्या अल्सर्सला, त्यामुळे पेन होणार. सो गॅस्ट्रिक अल्सरच्या केसमध्ये जेव्हा तुमचं पोट मोकळं असतं त्या केसमध्ये तुम्हाला बरं वाटतं. सो नो पेन वेन युअर स्टमक इज एम्प्टी. वेरॅज डिओडेनल अल्सरच्या केसमध्ये कसं होतं, आता स्टमक एम्प्टी आहे, स्टमकमध्ये फक्त ॲसिड असणार आहे आणि तेच ॲसिड पुढे डिओडेनममध्ये जाणार. सो हे ॲसिड त्या डिओडेनल वॉलला इरिटेट करणार, अल्सर्सला इरिटेट करणार, त्यामुळे पेन असणार. सो जेव्हा तुमचं पोट मोकळं असतं तेव्हा पेन होतं. सो डिओडेनल अल्सरच्या केसमध्ये पोट मोकळं असल्यावर पेन असतं. वेळेस जे आपलं गॅस्ट्रिक अल्सर आहे त्या केसमध्ये पोट मोकळं असल्यावर पेन नसतं. आता डिओडेनल अल्सरमध्ये काय होतं आहे, तुमचं पोट मोकळं आहे, सो ते ॲसिड जे आहे ते स्टमकमधून डिओडेनममध्ये पास होणार आणि डिओडेनल अल्सर्सला ते इरिटेट करणार, त्यामुळे पेन होणार. आणि जर तुम्ही जेवण केलं तर त्या ॲसिडला न्यूट्रलाइज करायला आता फूड आलेलं आहे. सो ॲसिड न्यूट्रलाइज होणार आहे आणि पुढे ते फूड पास होतं. किंवा मग ठीक आहे, पहिल्या काही तासांमध्ये तर ते ॲसिड पण बाहेर येणार नाही, कारण ॲसिड बिझी आहे ते फूड डायजेस्ट करतात, त्यामुळे डिओडेनल अल्सर्सला इरिटेट करायला काहीच नसणार. त्यामुळे तुम्ही जेवण केल्यानंतर जे डिओडेनल अल्सरचं पेन आहे ते पेन थांबतं. सो लॉजिक कळलं, जेवण केलं की त्या ॲसिडला न्यूट्रलाइज करायला आता फूड आलेलं आहे. सो ॲसिड पुढे जाणार नाही, डिओडेनल अल्सर्सला इरिटेट करणार नाही. सो मी जेवण केलं की ॲसिडला मी बिझी करून टाकलं, त्यामुळे जे डिओडेनल अल्सर्सचं पेन होतं ते कमी होऊन जातं. ह्याचं आपण म्हणतो हंगर पेन.
सो हे जे पेन आहे ते हंगरचं पेन आहे. हे पेन म्हणते तू जेवण कर मगच मला बरं वाटेल. सो दिस इज कॉल्ड हंगर पेन. सो गॅस्ट्रिक अल्सरच्या केसमध्ये पोट मोकळं असल्यावर पेन नसतं, वेरॅज ड्युडेनल अल्सरच्या केसमध्ये पोट मोकळं असलं तर पेन असतं. तुम्ही जेवण केल्यानंतरच ते पेन कमी होतं. आता जे गॅस्ट्रिक अल्सर्स आहेत त्या केसमध्ये रात्री बिलकुल पेन नसतं. पण जे ड्युडेनल अल्सर्स आहेत ते पेन स्पेसिफिकली रात्रीच असतं, नॉक्टर्नल पेन असतं. आता याचं रिझन काय, आपण मगाशी सांगितलं की जेवण केल्याच्या 2-3 तासांनंतर पेन सुरू होतं इन केस ऑफ ड्युडेनल अल्सर्स. आता रात्रीचं जेवण आपण केलं, आपण जेवण केल्याच्या 1 तासानंतर तर झोपतोच, मग 2-3 तासाने ते जेवण ड्युडेनममध्ये पोचणार आणि मग ते पेन स्टार्ट होणार. त्यामुळे जे ड्युडेनल अल्सरचं पेन आहे ते मोस्टली नॉक्टर्नल पेन असतं, म्हणजेच रात्री हे पेन होतं. आणि गॅस्ट्रिक अल्सरमध्ये वॉमिट केल्यानंतर पेशंटला बरं वाटतं, कारण ते वॉमिट करून त्याने सगळं बाहेर काढून टाकलं, आता पोटात काहीच राहिलं नाही त्या अल्सर्सला इरिटेट करायसाठी, त्यामुळे मग बरं वाटतं. कारण आपण मग सांगितलं गॅस्ट्रिक अल्सरमध्ये आपलं पोट मोकळं असेल तर आपल्याला बरं वाटतं. सो वॉमिट करून आपण सगळं बाहेर काढून टाकलं मग पेशंटला एकदम छान वाटतं. ड्युडेनल अल्सरमध्ये काय होतं की पेशंटनी पोट भरलं मग छान वाटतं पेशंटला वाटतं की मी खात राहिल्यामुळे मला दुखत नाही आहे, ते ॲसिड बिझी होऊन जातं, त्यामुळे ड्युडेनल अल्सर इरिटेट करायला काहीच नाही आहे, त्यामुळे जेवण केल्यानंतर पेन होत नाही. सो ड्युडेनल अल्सर्सच्या केसमध्ये काय होतं की तुम्ही जेवण केल्यावर पेशंटला बरं वाटतं, त्यामुळे पेशंट सारखं खातो, कारण त्याला माहिती मी खाल्लं की दुखणार नाही आहे. सो तो रिस्कच घेत नाही की दुखेल, त्यापेक्षा मी खात राहू. त्यामुळे पेशंट फार जास्त घेतो, फ्रिक्वेंट डाएट घेतो आणि त्यामुळे ह्या पेशंटमध्ये वेट गेन हे पण दिसतं आपल्याला. सो गॅस्ट्रिक अल्सर अँड ड्युडेनल अल्सर हे पेप्टिक अल्सरचे 2 टाईप्स असतात. आता नेक्स्ट आपण बघूया फिजिकल एक्झामिनेशन. फिजिकल एक्झामिनेशनमध्ये जेव्हा आपण प्रॉपरली पाल्पेट करणार ते आपल्याला जाणवेल की पेशंटच्या एपिगॅस्ट्रिक रिजनमध्ये टेंडरनेस आहे. पेशंट सांगते की एपिगॅस्ट्रिक रिजनमध्ये पेन आहे. सो पहिलं तर आपल्याला फिजिकल एक्झामिनेशनमध्ये दिसणार की एपिगॅस्ट्रिक टेंडरनेस आहे. सो टेंडरनेस प्लस मग आपण सेकंड करतो स्टूल एक्झामिनेशन. आता स्टूल एक्झामिनेशन का करतो, जर अल्सर्स जे आहेत त्या अल्सर्समधून ब्लिडिंग होत असेल, इफ अल्सर्स आर ब्लिडिंग, त्या केसमध्ये जे काही रक्त आहे ते स्टूल्ससोबत बाहेर येणार. सो ऑकल्ड ब्लड आपल्याला दिसणार स्टूल्समध्ये. सो ह्यासाठी आपण करतो स्टूल फॉर ऑकल्ड ब्लड. यासाठी आपण 2 कॉन्सिक्युटिव्ह डेजचे मॉर्निंगचे सॅम्पल्स घेतो, पेशंटचे मॉर्निंगचे स्टूल सॅम्पल्स घेतो आणि जर दोन्ही पण पॉझिटिव्ह आलं तर नेक्स्ट आपण एंडोस्कोपी करतो आणि आपण चेक करतो की अल्सर्स आहेत का. सो स्टूल एक्झामिनेशनमध्ये काय सांगितलं आहे, पहिलं तर विल सेंड स्टूल फॉर ऑकल्ड ब्लड. ह्यासाठी आपण काय करणार, पेशंटचे मॉर्निंग स्टूल्स घ्यायचे, जर 2 कॉन्सिक्युटिव्ह सॅम्पल्स पॉझिटिव्ह आले मग ठीक आहे, ह्याचा अर्थ अल्सर्स असू शकतो. सो ते अल्सर्स चेक करण्यासाठी आपण एंडोस्कोपी करतो. मग थर्ड सांगितलं आहे मलेना पण तेच जे आपण मगाशी सांगितलं की GI ब्लिडिंगमुळे जर ते अल्सर्स ब्लीड करतायत त्यामुळे मग स्टूल्स ब्लॅकिश असणार. ऑब्वियसली स्टमकमधून अप्पर GI ब्लिडिंग असेल तर मलेना असतं, ब्लॅकिश स्टूल्स असतात. जर लोअर GI असेल तर थोडे रेडिश स्टूल्स असतात. तर आता इथे जस्ट गॅस्ट्रिक अल्सर्स असतील तर त्या केसमध्ये आपल्याला मलेना दिसणार. आता नेक्स्ट डिफरन्शियल डायग्नोसिस बघूया. यात पहिले आता अक्यूट कोरोनरी सिंड्रोम. आता अक्यूट कोरोनरी सिंड्रोममध्ये सुद्धा एपिगॅस्ट्रिक पेन असतं, पण यात एपिगॅस्ट्रिक पेन सोबतच असतं नॉशिया आणि प्रोफ्यूज स्वेटिंग. अक्यूट कोरोनरी सिंड्रोममध्ये काय होतं, एपिगॅस्ट्रिक पेन असतं, पण त्यासोबत पेशंट सांगतो की खूप जास्त घाम येतोय आणि मळमळतंय. सो हे दिसलं आपल्याला. त्यात परत गॅस्ट्रिक अल्सर्स आणि स्टमक आपलं ड्युडेनल अल्सर्स रूल आउट करण्यासाठी आपण विचारायचं की तुम्हाला उलटी केल्यावर बरं वाटतंय किंवा जेवण केल्यावर बरं वाटतंय. जर असं असेल तर तुम्ही अल्सरकडे नेऊ शकता केस. तर त्यासोबत जर प्रोफ्यूज स्वेटिंग आणि नॉशिया दिसते तर त्या केसमध्ये ते होतं अक्यूट कोरोनरी सिंड्रोम. मग नेक्स्ट येतं कोलेसिस्टायटिस आणि कोलेलिथियासिस. ह्या केसमध्ये एपिगॅस्ट्रिक आणि राईट हायपोकॉन्ड्रियाक रिजनमध्ये पेन असतं. पण आता हे डिफरन्शिएट कसं करायचं, जे कोलेसिस्टायटिस आहे त्यामध्ये पेन आहेच एपिगॅस्ट्रिक आणि राईट हायपोकॉन्ड्रियाकमध्ये, पण ते दॅट पेन इज रेडिएटिंग टू राईट स्कॅप्युला. सो हे होतं कोलेसिस्टायटिस. जर कोलेलिथियासिस असेल तर यामध्ये पेन तर आहेच, हायपोकॉन्ड्रियाक आणि एपिगॅस्ट्रिक रिजनमध्ये पेन आहे, त्यासोबतच जॉन्डिस पण दिसतं आपल्याला, कारण ह्या स्टोन्समुळे बाईल फ्लोला ऑब्स्ट्रक्शन असतं, त्यामुळे जॉन्डिसचे चान्सेस असतात. सो कोलेलिथियासिसमध्ये जॉन्डिस बघायचा. नंतर इसोफेगायटिस. आता कसं असतं, जर बऱ्याच दिवसांपासून GERD असेल, लॉंग टर्म GERD असेल तर त्या ॲसिडमुळे सारखं ॲसिड वरती येऊन जे आपलं लोअर इसोफेजियल स्फिंक्टर आहे त्यामध्ये इरोजन होतं, त्यामुळे इसोफेगायटिस होतं. त्यामुळे आपल्या इसोफेगसमध्ये कधी जर स्पॅझम आला तर त्या ठिकाणी पेन येतं. सो इसोफेजियल स्पॅझममुळे पेन डेव्हलप होतं इन द एपिगॅस्ट्रिक रिजन. सो हे एक डिफरन्शियल डायग्नोसिस होतं. कधी आपल्याला वाटतं एपिगॅस्ट्रिक रिजनमध्ये पेन आहे ड्यू टू अल्सर्स, पण ते असू शकतं ड्यू टू
इसोफेजियल स्पॅझम. मग आता गॅस्ट्रायटिस. आता गॅस्ट्रायटिसच्या केसमध्ये उलटी केल्यावर पेशंटला बरं वाटतं. सो हे लक्षात ठेवायचं. मग आता GID जे आपण मगाशी सांगितलं की सारखं ॲसिड रिफ्लक्स होऊन जे लोअर इसोफेजियल स्फिंक्टर आहे तिथे एरोजन होतं आणि त्यामुळे इसोफेगायटिस होतं, त्यामुळे इसोफेजियल स्पॅझम होऊ शकतं आणि हे झालं तर पेन डेव्हलप होणार. आता नेक्स्ट होतं इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपण पहिलं तर करतो बेसिक आपलं CBC आपण का करतो, जर ब्लिडिंग अल्सर्स असतील तर ब्लिडिंग होतं आहे आणि ब्लिडिंग झाल्यामुळे जर खूपच जास्त ब्लिडिंग झालं तर क्रॉनिक ब्लड लॉस होणार. या केसमध्ये HB काउंट कमी होणार, सिव्हिअर ॲनिमिया असू शकतो. सो त्यासाठी HB चेक करण्यासाठी आपण CBC करणार. सो पेप्टिक अल्सरमध्ये आपण CBC करून काय चेक करणार की हिमोग्लोबिन पेशंटचं कमी झालेलं आहे का. कमी झाले म्हणजेच ब्लिडिंग अल्सर्स आहे, प्रोफ्यूज ब्लड लॉस होत चाललं आहे, त्यामुळे अनिमिया दिसत आहे. मग H. पायलोराय टेस्टिंग. आता या टेस्टसाठी आपण काय करतो, आपण एंडोस्कोपी करतो. मग एंडोस्कोपी करून आपण एंडोस्कोपनी तिथलं सॅम्पल कलेक्ट करतो आणि हे सॅम्पल कलेक्ट केलं आपण त्याच्यावर रॅपिड युरिएज टेस्ट करतो. हे जर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आलं मग परत कन्फर्म करण्यासाठी आपण हिस्टोपॅथॉलॉजी आणि कल्चर करतो. सो H. पायलोराय टेस्टिंगसाठी काय केलं तर एंडोस्कोपनी आतलं सॅम्पल कलेक्ट केलं जातं. मग हा सॅम्पल जो कलेक्ट झाला आहे त्याचा आपण रॅपिड युरिएज टेस्ट करतो. मग परत कन्फर्म करण्यासाठी आपण हिस्टोपॅथॉलॉजी आणि कल्चर करतो. मग नेक्स्ट येतं आपलं सगळ्यात मेन, दॅट इज अप्पर GI एंडोस्कोपी. हे गॅस्ट्रिक अल्सर किंवा ड्युओडेनल अल्सरच्या केसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं अप्पर GI एंडोस्कोपी. काय आपल्याला आत काय हे असं तर कळणारच नाही आहे, त्यासाठी आत कॅमेरा गेला पाहिजे, त्या कॅमेऱ्याने सगळं व्हिज्युलाइज झालं पाहिजे. मग आपण सांगू शकतो ते पेप्टिक अल्सर आहे की नाही आहे. सो हे सगळ्यात मेन आहे टू कन्फर्म द डायग्नॉसिस ऑफ पेप्टिक अल्सर. यासाठी आपण करतो अप्पर GI एंडोस्कोपी. त्याने आपल्याला प्रॉपर त्या अल्सरची साईट कळती, कोणत्या टाईपचं अल्सर आहे ते कळतो. ऑल्सो ह्याच्याने आपण बायोप्सी कलेक्ट करू शकतो, आपण सिस्टोलॉजिक ब्रशिंग करू शकतो. आता बायोप्सी का करतो आहे, ते जे अल्सर आहे ते बेनाईन आहे का मॅलिग्नंट आहे, म्हणजेच कॅन्सरस अल्सर आहे का, हे कन्फर्म करण्यासाठी सुद्धा हे आपल्याला अप्पर GI एंडोस्कोपी हेल्प करतो. सो अप्पर GI एंडोस्कोपी हे फार महत्त्वाचं असतं इन केस ऑफ पेप्टिक अल्सर्स. आता नेक्स्ट येतं ट्रीटमेंट. आता कॉजमध्ये सगळ्यात मेन कॉज आपण सांगितलेलं आहे की H. पायलोराय बॅक्टेरियामुळे पेप्टिक अल्सर होतं. मॅक्झिमम केसेसमध्ये H. पायलोराय बॅक्टेरिया रिस्पॉन्सिबल फॉर पेप्टिक अल्सर्स. सो त्यामुळे जर असा पेशंट असेल जो बऱ्याच दिवसांपासून NSAIDs कन्झ्युम करतो आहे, लॉंग टर्म NSAIDsचा यूज चालला आहे, किंवा मग ब्लिडिंग अल्सर्स असतील, जर मलेनाची कंप्लेंट वगैरे असेल, सो या अशा केसेसमध्ये आपण प्रोफायलॅक्सिस म्हणून अँटी H. पायलोराय ट्रीटमेंट देतो. सो जर पेशंट सांगतो आहे की बऱ्याच दिवसांपासून तो NSAIDs कन्झ्युम करतो आहे, फॉर एक्झाम्पल आता आपण बघितलेलं आर्थरायटिसमध्ये तो पेशंट आयबुप्रोफेन बऱ्याच दिवसांपासून खात होता. सो अशा केसमध्ये किंवा पेशंट सांगतो आहे की संडासच्या जागेवरती रक्त पडतं आहे, असं काही आहे, किंवा काळे स्टूल्स होत आहेत फार जास्त, अशा केसमध्ये प्रोफायलॅक्सिस म्हणून की अल्सर्स नाही व्हावे, ठीक आहे, तो घेतो आहे आयबुप्रोफेन बऱ्याच दिवसांपासून, अल्सर्स होण्याचे हाय चान्सेस आहेत. सो अल्सर्स नाही व्हावे यामुळे प्रोफायलॅक्सिससाठी आपण हे आपलं जे अँटी H. पायलोराय ट्रीटमेंट आहे ती देतो. आता हे जे अँटी H. पायलोराय ट्रीटमेंट आहे एवढं मोठं नाव घेण्यापेक्षा आपण त्याला म्हणतो हेलिकिट किंवा HP किट. काय सांगितलं ह्याला, हेलिकिट किंवा HP किट. आता हे कसं लक्षात ठेवायचं, ओटा किचनमध्ये जो आपला ओटा असतो, आपण जेव्हा भाजी वगैरे बनवतो, आपण जेवण जेव्हा बनतो दॅट इज ओटा. सो हेलिकिट डोक्यात आलं, H. पायलोराय किट डोक्यात आलं, HP किट डोक्यात आलं की डोक्यात आला पाहिजे ओटा. सो ओटा इंग्लिशमध्ये काय होणार, OTA. ओवरून येतं ओमेप्रेझॉल, टीवरून येतं टिनिडाझॉल, एवरून येतं एमॉक्सिसिलिन. आता ओमेप्रेझॉल हे एक प्रोटॉन पंप इन्हिबिटर आहे, ह्याचा डोस असतो 20 mg. मग आपल्या नेक्स्ट येतं टिनिडाझॉल. जे टिनिडाझॉल आहे हे एक अँटी अमिबिक आहे, ह्याचा डोस असतो 500 mg. मग येतं एमॉक्सिसिलिन हे एक पेनिसिलिन अँटीबायोटिक आहे आणि ह्याचा डोस असतो 750 mg. सो आपण घेतलं ओटा, ओवरून ओमेप्रेझॉल 20 mg, मग टीवरून टिनिडाझॉल 500 mg, एवरून एमॉक्सिसिलिन 750 mg. सो अख्खा कॉम्बो आपण BD देतो. म्हणजे ह्याची जी स्ट्रिप येते त्या स्ट्रिपमध्येच असे 3 टॅब्लेट्स असतात, तिथे मॉर्निंगचं चिन्ह असतं. सो मॉर्निंगमध्ये ह्या 3 गोळ्या खायच्या. सिमिलरली इव्हनिंगमध्ये असं मूनचं चिन्ह असतं, सो इव्हनिंगमध्ये ह्या 3 गोळ्या खायच्या. सो हा जो ओटा आहे हा BD दिला जातो, म्हणजे त्याचे हेलिकिट आहे त्याच्यामध्ये 3 टॅब्लेट्स सकाळी खायचे, 3 टॅब्लेट्स रात्री खायचे. सो पेशंटला सांगायचं की हे 3 टॅब्लेट्स BD घ्यायचेत आणि ही ट्रीटमेंट 14 दिवसांसाठी दिली जाते. सो 14 दिवसांसाठी सकाळ संध्याकाळ हे टॅब्लेट्स घ्यायचे, जे ओटा टॅब्लेट्स आहेत ते कन्झ्युम करायचे आणि त्यानंतर
मेंटेनन्स डोससाठी आपण पुढचे 14 दिवस फक्त प्रोटॉन पंप इनहिबिटर देतो, म्हणजे जे आपलं ओमेप्रोझोल आहे ते पुढच्या 14 दिवसांसाठी देतो. सो H. पायलोराय किट दॅट इज हेली किट, ह्यात काय येतं ओटा, ओमेप्रोझोल, टिनिडाझोल आणि अमॉक्सिसिलिन. ओमेप्रोझोल 20 mg, टिनिडाझोल 500 mg, अमॉक्सिसिलिन 750 mg. हे बीडी दिलं जातं. बीडी कसं लक्षात ठेवायचं, ती जी स्ट्रिप येते मेडिसिन्सची या टॅब्लेट्सची जी स्ट्रिप येते त्यात त्यांनी मार्क केलेलं असतं. मॉर्निंगला सनचं चिन्ह असतं, इव्हनिंगला मूनचं चिन्ह असतं. सकाळी हे 3 घ्या, संध्याकाळी हे 3 घ्या, असं 14 दिवसांसाठी घ्या आणि 14 दिवसांनंतर फक्त ओमेप्रोझोल पुढच्या 14 दिवसांसाठी घ्या. आता हे तर आपण घेतलं स्पेसिफिक अँटी एच पायलोराइड ट्रीटमेंट. हे सोडून आता जर पेशंट आपल्याकडे आला आहे तर आपल्याला पेप्टिक अल्सरचे सिमिलर कंप्लेंट्स सांगतोय. अशा केसमध्ये आपण देतो प्रोटॉन पंप इनहिबिटर, ज्यात जे आपले गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आहेत त्यांचं फेवरेट ड्रग इज म्हणजे फेवरेट PPI ड्रग इज कॅप्स्यूल एसोमेप्रोझोल. एसोमेप्रोझोल हे 40 mg दिलं जातं. हे ओडी द्यायचं फॉर 2 weeks म्हणजे तेच 14 डेजसाठी. सो PPI कोणतं देतो आपण, कॅप्स्यूल एसोमेप्रोझोल 40 mg ओडी दिलं जातं फॉर 2 weeks. जर काही पेशंट्समध्ये हे PPI कॉन्ट्राइंडिकेट असेल तर अशा केसमध्ये आपण H2 ब्लॉकर्स देतो. H2 ब्लॉकरमध्ये आपल्याकडे असतं टॅबलेट रॅनिडेटिन. आता हे जे रॅनिडेटिन आहे हे 150 mg किंवा 300 mg ओढ दिलं जातं फॉर 2 weeks दॅट इज 14 days. सो इथे लक्षात ठेवायचं तर मेन हेच आहे आपल्याकडे की हेली किटमध्ये असतं ओटा, ओमेप्रोझोल, टिनिडाझोल, अमॉक्सिसिलिन, बीडी द्यायचं फॉर 14 days आणि मग नेक्स्ट 14 डेजसाठी ओमेप्रोझोल बीडी द्यायचं म्हणजे मेंटेनन्स डोस द्यायचा ह्याचा. मग आता पेप्टिक अल्सरच्या केसमध्ये आपण पेशंटला काय डूज अँड डोंट्स सांगणार. ह्यात पहिलं तर सांगायचं की अल्कोहोल आणि स्मोकिंग स्ट्रिक्टली बंद करा, कारण ह्याच्यामुळे अल्सर्स वाढतात. अल्सर्स आर ॲग्रिवेटेड बाय अल्कोहोल आणि स्मोकिंग. मग NSAIDs बिलकुल द्यायचे नाही. जर कंप्लेंट्स असतील, जर गरज पडत असेल तर पॅरासिटामॉल वापरा किंवा मग एक्स्ट्रीम असेल तर ओपिड ॲनाल्जेसिक द्या, पण NSAIDs द्यायचे नाही, त्याच्यामुळे ॲसिड प्रोडक्शन फार वाढतं. मग पेशंटला सांगायचं की मिल्क जास्त कन्झ्युम करा, म्हणजे सारखं मिल्क कन्झ्युम करा, त्यामुळे जे ॲसिड आहे ते न्यूट्रलाइज होईल आणि ते ॲसिड तुमच्या अल्सर्सला ॲग्रिवेट करणार नाही, अल्सर्स शांत होतील, त्यामुळे मिल्क कन्झम्पशन सांगायचं.